नमस्कार. लेक्चर 8 कॅन्डलस्टिक पॅटर्न्समध्ये तुमचं स्वागत आहे. कॅन्डलस्टिक पॅटर्न्स खूप इम्पॉर्टंट असतात. मार्केटचं एक खूप मोठं इन्ग्रेडियंट, खूप मोठं एलिमेंट हे आहे. बिकॉज कॅन्डल्सनीच आपण मार्केट ॲनालाइज करतो किंवा चार्ट्स आपण जे बघतो त्यात कॅन्डल्सच आपण बघून मार्केटची डिरेक्शन ठरवतो किंवा मार्केटमध्ये काय होऊ शकतं, ज्या हिशोबाने आपल्याला ट्रेड घ्यायचा असतो हे आपण ठरवतो. ओके, सो कॅन्डलस्टिक पॅटर्न्स काय प्रकार आहे की प्रत्येक कॅन्डल जेव्हा बनते, थोडंसं आपण बेसिक्स बघून घेऊया की प्रत्येक कॅन्डल कशी बनते. मग ती बुलिश कॅन्डल असेल किंवा बेरिश कॅन्डल असेल. फॉलोइंगली आफ्टर दॅट आपण बघणार आहोत की सिंगल कॅन्डल पॅटर्न्स काय असतात. ओके, सिंगल कॅन्डलस्टिक, एक कॅन्डलस्टिक वेगवेगळ्या प्रकारची जेव्हा बनते तेव्हा जास्त इम्पॉर्टंट जे टाईप्स आहेत ते मी ह्या आजच्या लेक्चरमध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत, जे तुम्हाला फ्रिक्वेंटली मार्केटमध्ये दिसतील. आणि हिस्ट्री सांगते की फ्रिक्वेंटली जेव्हा जेव्हा हे पॅटर्न्स आले, जेव्हा जेव्हा ह्या कॅन्डल्स असे फॉर्म झाले आहेत, तेव्हा मार्केटने जशाच तसं अँटिसिपेशन केलेलं आहे, तसंच मार्केट त्याच डिरेक्शनमध्ये गेलेलं आहे. ओके, सो फर्स्ट आपण थोडंसं बघून घेऊया की कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या आधी कॅन्डल कशी बनते. सो आता तुम्ही जर स्क्रीनवर बघत असाल तर आपल्याला रेड कलरची जी कॅन्डल दिसते, त्या रेड कलरची कॅन्डल म्हणजे बेरिश कॅन्डल. ओके, रेड कलरची कॅन्डल म्हणजे बेरिश, म्हणजे खाली येणारं मार्केट जेव्हा असतं, जेव्हा मार्केट पडत असतं तेव्हा रेड कॅन्डल्स बनतात. ओके, सो रेड कॅन्डलचं काय असतं की बेरिश कॅन्डलचं ओपनिंग प्राईज ही नेहमी वर असते. ओके, ओपनिंग प्राईज नेहमी वर असते. आणि त्याचं जर तुम्ही बघाल तर एक सेकंड, मी तुम्हाला थोडंसं मला ड्रॉ पण करता येईल इथे. ओके, ओपनिंग प्राईस त्या कॅन्डलची वर असते आणि क्लोजिंग प्राईस त्या कॅन्डलची खाली असते. ओके, क्लोजिंग प्राईस तुम्हाला त्या कॅन्डलची खाली असणार, खालच्या बाजूला. थोडंसं हे समोरचं गेल्यानंतर तुम्हाला नीट दिसेल. एक सेकंड, किंवा अदरवाईज आपण एक काम करूया, मी थोडं हे बाजूला ठेवतो. पहिलं आपण बेरिशचं एक्झाम्पल बघूया आणि मग आपण बुलिशचं एक्झाम्पल बघूया. ओके ओके, सो आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघाल तर ओपनिंग प्राईस ह्या कॅन्डलची वर होते, बिकॉज ही कॅन्डल बेरिश असल्यामुळे ही वरनं खाली येणार आहे. ओके, मार्केट जेव्हा वरून खाली पडत होतं तेव्हा ही कॅन्डल फॉर्म होते आणि ह्याची क्लोजिंग प्राईस खालच्या बाजूला असते. उदाहरण म्हणून समजा प्राईस 100ला ओपन झाली आणि ती खाली पडत पडत 80 रुपयाला गेली, तर रेड कॅन्डल साधारण अशी बनणार. ओपनिंग प्राईस त्याची वर आणि क्लोजिंग प्राईस खाली. हाय आणि लो हा जो पॉईंट आहे, हे जे दोन्ही पॉईंट्स आहेत हे दोन्ही कॅन्डलचे सेम असतात. ओके, हे दोन्ही कॅन्डल्सना तुम्हाला सेम असणार. तुम्ही बेरिश कॅन्डल बघा, बुलिश कॅन्डल बघा, हाय आणि लो हा तुम्हाला दोन्हीकडे, हाय म्हणजे जो वर जी प्राईस हायेस्ट जाऊन आलेली आहे तोच हाय असतो आणि जी प्राईस लोएस्ट जाऊन आलेली आहे तोच आपला लो असतो. ओके, आता ह्या कॅन्डल्स वेगवेगळ्या टाईम फ्रेमच्या असू शकतात. 5 मिनटं, 15 मिनटं, 30 मिनिट्स, 1 आवर, 4 आवर्स, 1 डे, 1 वीक आणि 1 मंथ. ओके, सो बरेच असे प्रकार आहेत. तुम्ही अजून ह्यापेक्षा छोट्या 3 मिनिट, 2 मिनिट, 1 मिनिट, सेकंड्समध्ये पण टाईम असलेल्या कॅन्डल्स असतात. पण आपल्याला ह्या न बघता आपल्याला मोस्टली इंट्राडे जे करणारे आहेत ते 5 आणि 15 मिनिट्स बघतात आणि बाकी जे लॉंग टर्मसाठी आहेत त्यांना 1 आवर, 4 आवर किंवा 1 डे बघावी लागते. ओके, सो अगेन आपण आता बेरिशचं तर एक्झाम्पल बघितलं, तसंच आपण सेम आता बुलिश कॅन्डलचं एक्झाम्पल बघूया. ओके, लेट मी टेक इट हिअर. ओके, तर आता बुलिश कॅन्डलमध्ये बघाल की ह्याची ओपनिंग प्राईस तुम्हाला खालच्या बाजूला असते. ओके, प्राईस खालून ओपन होते आणि वर क्लोज होते, बिकॉज ही कॅन्डल मार्केट वर जाताना बनते. मार्केट जेव्हा अपवर्ड डिरेक्शनमध्ये वर जात असतं, प्राईस जेव्हा वाढत असते तेव्हा तुम्हाला ह्या कॅन्डल्स बनतात. उदाहरण म्हणून ओपनिंग प्राईस 80 असेल तर ही ह्याची क्लोजिंग प्राईस 100 झाली. 80 to 100 ह्या कॅन्डलने कुठेतरी प्राईस नेलेली आहे, म्हणजे अपवर्ड डिरेक्शनमध्ये नेलेली आहे. हाय आणि लो वन्स अगेन जसं तुम्ही बघताय सेमच असतो. बुलिश कॅन्डल असो अथवा बेरिश कॅन्डल असो, हाय आणि लो तुम्हाला नेहमी सेम असणार आहेत. प्लस ह्या जो पॉईंट असतात, ह्या ज्या लाईन्स आहेत ह्यांना आपण म्हणतो शॅडोज. ओके, हे फक्त काय बेसिक्स तुम्हाला माहीत असावे. आय गेस बऱ्याच जणांना माहीत असतील, मी आधी पण कॅन्डल्सबद्दल बोललेलो आहे त्यामुळे माहीत असतील तुम्हाला. बट स्टील एक कॅन्डलस्टिक्सबद्दल आपण आज बोलणार आहोत म्हणून मी त्याच्यात हे इन्व्हॉल्व केलं होतं. ओके, आता फर्स्ट पॅटर्न जो बऱ्याचदा तुम्हाला मार्केटमध्ये दिसणार आहे किंवा बऱ्याचदा दिसतो, आपण जेव्हा लाईव्ह चार्टवर एक्झाम्पल बघणार आहोत तेव्हा आपण हा जो पॅटर्न आहे हा एक्झाम्पल सगळ्यात पहिलं चेक करणार आहोत, ॲनालाइज करणार आहोत. ओके, सो बेसिकली हॅमर कॅन्डल काय म्हणते की हॅमर इज सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न विच ऑकर्स ॲट द एंड ऑफ द डाऊन ट्रेंड अँड इंडिकेट्स बुलिश रिव्हर्सल. ओके,
हॅमर जो पॅटर्न असतो, हॅमर म्हणा, पिनबार म्हणा, काही चालेल, पण साधारण लक्षात घ्यायचं कॉन्सेप्ट समजायची की ही कॅन्डल कशी दिसते. खाली मोठी शॅडो आणि वर स्क्वेअरमध्ये बॉडी असणार शक्यतो या कॅन्डलची. वरचा विक असू शकतोच असं नसतं, कधी कधी छोटासाही वर शॅडो असू शकतो. ओके, वाटल्यास आपण थोडंसं ह्याचं डेफिनेशन आधी वाचतो. द बॉडी ऑफ कॅन्डल सिच्युएटेड ॲट टॉप साईड विथ लोअर शॅडो विच शुड बी डबल दॅन द बॉडी साईज. दिस कॅन्डल हॅज लिटल ऑर नो अप्पर शॅडो. ओके, आता आपण थोडंसं इथे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो याचं. तर ह्याची जी ही बॉडी आहे ही या शॅडोपेक्षा ॲटलिस्ट ह्याची जी शॅडो आहे ही या बॉडीपेक्षा ॲटलिस्ट डबल साईजमध्ये हवी. ओके, डबल साईज हवी ह्याची शॅडो बॉडीपेक्षा. ओके, सेकंडली आता ही ग्रीन कॅन्डल दिसते, म्हणजे एक समजायचं की ह्याचं ओपन खाली झालं आहे आणि ह्याचं क्लोजिंग वर झालेलं आहे. ओके, कलरवरनं आपण हे इंडिकेट करू शकतो की ओपनिंग कुठे झालं आणि क्लोजिंग कुठे झालं आहे प्राईजने, आणि त्याने आपण ठरवतो. ओके, आता हॅमर किंवा पिनबार, ह्याला आपण दुसरं नाव मी तुम्हाला सांगितलं, ह्याला आपण पिनबार पण म्हणू शकतो. ओके, आता हा जेव्हा मोस्टली चार्टच्या खालच्या बाजूला जेव्हा येतो, ओके, चार्टच्या खाली, म्हणजे समजा आता चार्ट असा आलेला आहे आणि इथनं कुठेतरी वर मार्केट जात होतं आणि इथे समजा हा हॅमर आलेला असेल ह्या पॉईंटला, तर ह्याचं कॉन्फर्मेशन आपण घेऊ शकतो आणि तिथून आपण म्हणू शकतो की ओके, हॅमर आल्यानंतर मोस्टली बुलिश एक रन येतो, मार्केट अपवर्ड डिरेक्शनमध्ये जातं कुठेतरी. त्यामुळे आपण कुठेतरी हॅमर किंवा पिनबार जेव्हा जेव्हा मार्केटच्या स्विंग लोला येतं, खाली येतं आणि जिथनं मार्केट कुठेतरी टर्न घेऊन वर जाऊ शकतं, त्या पॉईंटला जर आलं तर तिथनं मार्केट हाय प्रॉबेबिलिटी असते की ते वरच्या डिरेक्शनलाच जाणार आहे. ओके, सो हे होतं हॅमरचं एक्झाम्पल. तुम्ही स्क्रीनवर जो इमेज दिलेली आहे ती पण नीट बघू शकता. पॉज करून व्हिडिओ तुम्ही नीट बघून घ्या हॅमर कसा असतो. मी वाटल्यास झूम आउटही करून थोडा तुम्हाला एक देतो असं की तुम्ही पॉज करून हे वाचू शकाल. ओके, आणि ह्याच्यात हिंदीमध्ये पण बाजूला मी एक्झाम्पल हिंदीमध्ये पण आहे, त्याच्यामुळे ते पण वाचू शकता जर इंग्लिश समजत नसेल तर. आता हे तेच पुस्तक आहे ज्याची ऑलरेडी मी ग्रुपवर लिंक शेअर केलेली आहे. हे बुक 210 का 215 रुपयाच्या आसपास असेल. खूप चांगलं आणि खूप सोफेस्टिकेटेड बुक आहे. व्यवस्थित त्याच्यात ह्या गोष्टी सगळ्या मांडलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी हे पुस्तक जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला हे जे मी काय सांगतो आहे हे समजून घेण्यासाठी समोर पुस्तक असेल आणि कॉन्स्टंटली तुम्ही ट्रेड करताना मार्केटमध्ये हे बुक घेऊन बसू शकता आणि वेगवेगळे कॅन्डलस्टिक पॅटर्न जेव्हा जेव्हा बनतील तेव्हा ॲनालाइज करू शकता. समोर बुक असेल, एक रेफरन्स असेल. ओके, सिमिलरली पुढचा एक्झाम्पल आहे इन्व्हर्टेड हॅमर. इन्व्हर्टेड हॅमरचं पण आपण डेफिनेशन तुमच्या समोर आहे. थोडक्यात सांगायचं तर जसं आपला पिनबार होता, जो आपला हॅमर होता तो उलटा पकडायचा. ओके, आता इथे इन्व्हर्टेड हॅमरमध्ये तुम्ही प्राईज ह्याची ओपन खाली झाली आहे, ओके, क्लोजिंग वर झालं आहे, प्राईजने ट्राय केलं एक हाय क्रिएट करायला, एकदम वर पोचली, हाय क्रिएट केला, पण त्यानंतर सेलर्स स्ट्रॉंग होते, त्यामुळे कुठेतरी त्यांना पुश मिळाला आणि प्राईज खाली परत क्लोज झाली. त्यामुळे वरची शॅडो मोठी आहे. इन्व्हर्टेड हॅमर जेव्हा जेव्हा बनतो, इन्व्हर्टेड हॅमर जेव्हा जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा चेक करायचं तिची शॅडो वरची मोठी पाहिजे, तर तो इन्व्हर्टेड हॅमर तुम्ही म्हणू शकता. ओके, आता हे जे कलर रेड आणि ग्रीन, हे दरवेळेस ग्रीन आणि रेड प्रत्येक वेळी तसेच असतील असं सांगते ना. कधी कधी इन्व्हर्टेड हॅमर रेड पण असू शकतो. ओके, प्रॉब्लेम त्याचा काही नाही आहे. जर हे पॅटर्न्स बेसिकली कॅन्डलचे कुठे येतात त्याच्यावर आपलं सगळं ॲनालिसिस डिपेंडंट असतं. आता समजा हा पॅटर्न तुम्हाला मार्केट कुठेतरी अपट्रेंडमध्ये होतं आणि एकदम अशा पॉईंटला पोचलं आहे, हायेस्ट पॉईंटला पोचलं आहे, तिथनं जेव्हा रिव्हर्सल येतो तेव्हा कुठेतरी आपल्याला ह्या पॅटर्नचा उपयोग होतो, कारण हा पॅटर्न इंडिकेट करतो की इथनं मार्केट आता खाली येणार आहे, खाली पडणार आहे. ओके, सो त्यामुळे हे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स कुठे होतात हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे नीट लक्षात घ्या. कुठेही कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसला म्हणून बाय करणार, सेल करणार असं नसतं. कुठच्या लेवल्सला हे येत आहेत ते बघायचं. जर समजा सपोर्ट रेझिस्टन्स लेवलला जरी येत असतील तर तिथे ह्यांचा जास्त उपयोग होतो. ओके, प्लस आपल्याला व्हॉल्यूमही चेक करायचा असतो. प्रत्येक कॅन्डलस्टिक पॅटर्न हा जेव्हा बनतो, समजा आता इन्व्हर्टेड हॅमर तुम्हाला चार्टच्या टॉप कुठेतरी हायेस्ट प्राईजला बनला आहे, प्लस तिथे जर सेलिंगचा तुम्हाला व्हॉल्यूम दिसेल की खाली रेड कलरचे मोठे बार्स येत आहेत किंवा मोठे बार्स दिसत आहेत खाली, तर कुठेतरी व्हॉल्यूम जर असेल तर हा सक्सेसफुल आपण म्हणू शकतो की हा पॅटर्न सक्सेसफुल झाला आहे, आता कुठेतरी मार्केट इथनं खालीच येणार आहे. ओके, सिमिलरली पुढे पिअर्सिंग पॅटर्न म्हणून आहे. Piercing pattern is a two candlestick chart pattern which occurs at downtrend, indicates bullish reversal. First candle is bearish and second candle open as gap down but closes above 50% of previous candle
विच सिम्पली मीन्स बुल मार्केट इज स्टार्टिंग. आता पिअर्सिंग पॅटर्नमध्ये काय होतं की हा डाऊन ट्रेंड जेव्हा संपत येतो किंवा चार्टच्या खाली येतो, ओके, चार्टच्या वर नाहीत, वर आला तर त्याची तेवढी स्ट्रेंथ असेल की नाही सांगू शकत नाही, पण चार्टच्या जेव्हा खाली येतो तेव्हा पहिली रेड कॅन्डल बनते आणि रेड कॅन्डल बनून झाल्या लगेच ग्रीन कॅन्डल बनते आणि ती रेड कॅन्डलचं 50% क्रॉस करते. जसं तुम्ही बघताय समोर 50%हून जास्त रेड कॅन्डलपेक्षा तिची प्राईस आली आणि मग क्लोज झाली आहे. ओके, सो पिअर्सिंग पॅटर्न जेव्हा येतो, जर तो चार्टच्या खाली आलेला असेल तर तो इंडिकेट करतो की इथनं बुलिश मार्केट होणार आहे आणि इथनं कुठेतरी मार्केट वरच्या दिशेने जाणार आहे. ओके, डेफिनेशन्स व्यवस्थित तुम्ही वाचून समजू शकता, पण मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो आहे कारण पॅटर्न्स खूप आहेत. इम्पॉर्टंट जे आहेत ते मला इथे सांगून परत चार्टवरही तुम्हाला दाखवायचे आहेत, पण खूप अति लेंदी लेक्चर करायचं नसल्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे. बिकॉज हे पॅटर्न्स डेफिनेशन समजण्यापेक्षा हा पॅटर्न एक समजा डाऊन ट्रेंडला जेव्हा खाली येणार खालच्या पॉईंटला तेव्हा तिथनं बुलिश रिव्हर्सल येतं आहे, बुलिश मार्केट होणार आहे. त्याच्यामुळे पॅटर्न समजून घ्या, कॅन्डल कशा दिसत आहेत, कशा फॉर्म होत आहेत ते समजून घ्या. ओके, त्यानंतर खूप कॉमनली दिसणारा बुलिश एनगल्फिंग पॅटर्न. बुलिश एनगल्फिंग पॅटर्नमध्ये काय असतं की आता पहिली रेड कॅन्डल फॉर्म झाली, हा पण सेम चार्टच्या खाली झाला तर ह्याचं ॲडव्हान्टेज जास्त असतं. जर समजा चार्टच्या लोअर पॉईंटला लोएस्ट पॉईंटला हा बुलिश एनगल्फिंग पॅटर्न बनला तर तिथे लक्षात घ्या की जी रेड कॅन्डल असते त्या रेड कॅन्डलला खाऊन टाकणारी अशी समोर एक ग्रीन कॅन्डल बघते. समोर डायग्राम असल्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट कळतं आहे की मी काय म्हणतो आहे. तर रेड कॅन्डलच्या समोर जेव्हा अशी ग्रीन कॅन्डल बनते एक्झॅक्ट असं जेव्हा दिसतं, थोडंफार वर खाली चालतं पण खूप ह्याच्यात बदल नसावा, जेव्हा असं दिसतं तेव्हा समजायचं की तिथनं कुठेतरी बुलिश रॅली येणार आहे, बुलिश मार्केट होणार आहे आणि इथनं मार्केट अपवर्ड डिरेक्शनमध्येच जाणार आहे. ओके, आता तुम्ही सिम्प्लिफाय कसं करू शकता की तुम्ही डेफिनेशन्स आणि ह्या गोष्टी ऐका, लेक्चर बघा, नो प्रॉब्लेम, पण त्याच्यानंतर तुमचं काम आहे की तुम्ही चार्ट ओपन करून हे पॅटर्न्स त्याच्यात शोधा. ओके, चार्टच्या खाली जेव्हा जेव्हा बुलिश एनगल्फिंग पॅटर्न आलं आहे तिथनं मार्केट किती वर गेलं आहे, काय डिफरन्स मार्केटने अचीव केला आहे ते चेक करायचं. चार्टच्या वर जेव्हा जेव्हा असे समजा इन्व्हर्टेड हॅमर बनला असेल तर तिथनं मार्केट किती खाली आलं आहे किंवा कितींदा आलं आहे हे पण तुम्ही चेक करू शकता. तर हे तुम्ही रोज ॲनालिसिस केलात तर तुमच्या ह्याच्यात प्रॅक्टिस होणार. ओके, देन बेरिश एनगल्फिंग एक्झॅक्ट ऑपोजिट. ग्रीन कॅन्डल इथे छोटी असणार आहे आणि रेड कॅन्डल त्या ग्रीन कॅन्डलला खाऊन टाकणारी अशी इमेज तुम्हाला दिसणार आहे. तर त्याच्यामुळे बेरिश एनगल्फिंग हे नेहमी चार्टच्या वर होतं, जिथे होतं तिथनं मार्केट बेरिश होतं, खाली पडतं. त्यामुळे हा पॅटर्न कुठेतरी तुम्हाला चार्टच्या वर शोधायचा आहे. जिथनं स्विंग हाय केला आहे मार्केटने आणि जिथनं रिटर्न सेलिंग जिथनं जोरात आलं आहे किंवा जिथे रेजिस्टन्स लेवल आहे तिथे तुम्हाला हा पॅटर्न शोधायचा आहे. ओके, त्यानंतर अजून एक चालणारा पॅटर्न म्हणजे दी मॉर्निंग स्टार. आता ही सगळी नावं जॅपनीज कॉन्सेप्ट्स आहेत, जॅपनीज लोकांनी ठेवलेली आहे. त्याच्यामुळे नावांवर फोकस करण्यापेक्षा त्या कॅन्डल्स कशा दिसत आहेत आणि तो फॉर्म कसा होतो आहे कॅन्डल्सचा त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे आपल्याला. ओके, आता मॉर्निंग स्टारमध्ये काय होतं की पहिली एक रेड कॅन्डल बनते आणि त्याच्यानंतर गॅपडाऊन होतो आणि एक छोटी अशी कॅन्डल बनते जशी तुम्हाला डायग्राममध्ये दिसते आणि लगेच गॅपअप होतो आणि ग्रीन कॅन्डल बनते. इम्पॉर्टंट आहे की प्रिव्हियस रेड कॅन्डलचं जे ओपनिंग होतं त्या तिसऱ्या ग्रीन कॅन्डलचं क्लोजिंग त्या ओपनिंगच्या वर झालं पाहिजे. ओके, हा पॅटर्न साधारण असाच दिसतो, खूप डिफरन्स याच्यात नसावा. हा पॅटर्न द मॉर्निंग स्टार हा तुम्हाला खाली होतो कारण हा बुलिश रॅलीचा कॉन्फर्मेशन देणारा पॅटर्न आहे. हा चार्टच्या खाली जिथे सपोर्ट आहे, जिथे तुमची सपोर्ट लेवल तुम्ही ड्रॉ केली आहे, काढला आहे, त्या लेवलला जेव्हा हा असा फॉर्म बनेल तेव्हा मोस्ट प्रोबेबली मार्केट वरच्या दिशेने रॅली करणार आहे हे कन्फर्म होतं. ओके, प्लस जेव्हा मॉर्निंग स्टार फॉर्म होतो सपोर्ट लेवलला तुम्ही असाल तर तिथे बाईंग व्हॉल्यूम चेक करायचा. व्हॉल्यूम जेव्हा चेक करणार व्हॉल्यूम तुम्हाला कॉन्फर्मेशन देणार. नुसतं कॅन्डलस्टिक पॅटर्न बघून ट्रेड घेऊ नकात, व्हॉल्यूम्स पण बघत जावा. ओके, यानंतर ह्याचं ऑपोजिट येतं इव्हनिंग स्टार. इव्हनिंग स्टारमध्ये सेम ऑपोजिट होतं, रेजिस्टन्स लेवलला हा पॅटर्न बनणार आणि ह्याचं पहिल्या कॅन्डलचा जे ओपनिंग प्राईस होतं त्याच्या खाली क्लोजिंग प्राईस होणार आहे शेवटच्या तिसऱ्या बेरिश कॅन्डलचं. ओके, सो हा रेजिस्टन्स लेवलला जर बनेल आणि तिथे सेलिंगचं खूप जास्त व्हॉल्यूम जर दिसत असतील, मोठे बार्स दिसत असतील तर हा व्हॅलिड होऊ शकतो हा वाला आपला कॅन्डलस्टिक पॅटर्न. ओके, आता हे दोन अजून पॅटर्न्स आहेत जे कॉमनली नाही पण हे दिसतात, पण जेव्हा जेव्हा दिसतात तेव्हा खूप चांगली रॅली मार्केटमध्ये येते. स्ट्रॉंगेस्ट फॉर्म आहे ते म्हणजे 3 व्हाईट सोल्जर्स. 3 व्हाईट सोल्जर्समध्ये तुम्हाला कॅन्डल अशा साधारणतः दिसतात की त्यांना विक नसणार किंवा छोटे असणार आणि बॉडी मोठे असणार. ओके, जरी विक असले तरी त्या विकपेक्षा त्यांची बॉडी मोठी असणार.
त्यामुळे अशा 3 कॅन्डल जेव्हा बनतात तेव्हा ह्या मोस्टली सपोर्टच्या लेवलला बनणार, कारण तिथनं मार्केट वर जाणार आहे. त्यामुळे अशा जेव्हा बनतात तेव्हा एक स्ट्रॉंग बुलिश रॅली येण्याची एक सिच्युएशन असते. त्यामुळे तेव्हा तुम्ही मोस्टली बाईंगचे ट्रेड्स घ्यायला हरकत नाही. अगेन 3 ब्लॅक क्रोज एक्झॅक्ट ऑपोजिट ऑफ व्हॉट आय सेड राईट नाव. ओके, 3 व्हाईट शोल्डर्सच्या ऑपोजिट आहे 3 ब्लॅक क्रोज. रेजिस्टन्स लेवलला जर समजा अशा 3 मोठ्या कॅन्डल्स बनल्या ज्यांच्या विक छोटे असतील पण बॉडी मोठी असेल, तर त्यांना आपण म्हणू 3 ब्लॅक क्रोज. रेड कलरच्याच कॅन्डल्स असणार आहे त्या. आणि जेव्हा या येतात तेव्हा हे दिसलेलं आहे इंडिकेट करतं की मार्केट स्ट्रॉंगली बेरिश होणार आहे. त्यामुळे सेलिंगच्याच एंट्री तुम्हाला इथे घ्यायच्या असतात. ओके, आता एक पुढची कॅन्डल आहे बुलिश हरामी. हरामी म्हणजे आपलं मराठी किंवा हिंदीतलं हरामी नाही आहे, अगेन जॅपनीज नाव आहे. तर बुलिश हरामी कॅन्डल काय म्हणते की जेव्हा ही जी रेड कॅन्डल आहे दॅट इंडिकेट्स मदर, आणि जी ग्रीन कॅन्डल आहे ते इंडिकेट करतं चाइल्ड. ओके, मदर अँड चाइल्ड हे कॉम्बिनेशन आहे. जर समजा रेड कॅन्डल आणि त्याच्या समोर अशी छोटी ग्रीन कॅन्डल येईल आणि ती कॅन्डल जर अशा फॉर्ममध्ये दिसत असेल तर त्याला आपण म्हणू बुलिश हरामी. बुलिश हरामी जेव्हा होतं तेव्हा बुलिश रिव्हर्सल इंडिकेट होतो. हे डाऊन ट्रेंडला होणार. सपोर्टच्या लेवलला तुम्हाला हा पॅटर्न शोधायचा असतो. सपोर्टच्या लेवलला हा पॅटर्न जर मिळेल आणि जर व्हॉल्यूम्स असतील तर इथनं मार्केट अपवर्ड डिरेक्शनमध्ये मूव्ह करणार आहे, बुलिश होणार आहे. ओके, सेम असतं बेरिश हरामी. बेरिश हरामी सेम कॉन्सेप्ट, मदर अँड चाइल्ड कॉम्बिनेशन दाखवलेलं आहे. जर हा पॅटर्न रेजिस्टन्स लेवलला क्रिएट झाला, रेजिस्टन्स लेवलला जर हा पॅटर्न दिसेल प्लस सेलिंग व्हॉल्यूम्स असतील तर तिथनं मार्केट डाऊन ट्रेंड किंवा खालच्या दिशेने जायचे चान्सेस जास्त असतात. ओके, आता अगेन हँगिंग मॅन पॅटर्न आणि हॅमर पॅटर्नमध्ये थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होईल. तुम्ही म्हणाल की सेमच दिसत आहे, तर तुम्ही त्याला हँगिंग मॅन म्हणा, पिनबार म्हणा, हॅमर म्हणा, डिपेंड्स ऑन यू. पण हा कुठे होतो ते डिपेंड करतं. जर समजा सपोर्ट लेवलला झाला असा दिसणारा कॅन्डल पॅटर्न तर त्याला आपण हॅमर म्हणतो. कलर त्याचा काही असून दे, रेड ग्रीन डझंट मॅटर, बिकॉज तो कुठे होतो हे इम्पॉर्टंट असतं. जर तो सपोर्टच्या लेवलला झाला तर आपण त्याला हॅमर म्हणतो कारण खाली झाला आहे. पण जर रेजिस्टन्स लेवलला, वरच्या लेवलला जर आपल्याला हँगिंग मॅन किंवा एक हॅमर दिसेल तर त्याला आपण म्हणतो हँगिंग मॅन, कारण तिथनं मार्केट रिव्हर्स फिरणार आहे, तिथनं मार्केट उलटं फिरणार आहे. ओके, जर हा समज रेजिस्टन्स लेवलला तुम्हाला हँगिंग मॅन दिसला तर समजायचं की तिथनं खाली मार्केट पडणार आहे, तिथनं डाऊन ट्रेंड येणार आहे किंवा बेरिश मार्केट होणार आहे. ओके, सिमिलरली शूटिंग स्टार पॅटर्न पण आहे. हा पण तुम्हाला रेजिस्टन्स लेवलला जर झाला, ओके, इथे दिलं शूटिंग स्टार ऑकर्स ॲट द एंड ऑफ अप ट्रेंड विच इंडिकेट्स बेरिश रिव्हर्सल सिग्नल. ओके, शॅडोवरची मोठी, खाली चौकोनी बॉडी, खाली विक शक्यतो नसणार, ह्याला असला तरी छोटा असणार. असा पॅटर्न जेव्हा रेजिस्टन्स लेवलला बनतो तेव्हा तिथनं स्ट्रॉंग रिव्हर्सल येण्याचे चान्सेस असतात. रेजिस्टन्सला झाल्यामुळे जो कुठचा नियर बाय सपोर्ट असेल मार्केट तिथपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत जेव्हा तुम्हाला हा पॅटर्न दिसेल तेव्हा. ओके, ह्यानंतर तुम्हाला लास्ट डोजी पॅटर्न ज्याला म्हटला जातो. डोजी पॅटर्नमध्ये तुम्हाला ही इमेज दिसते बाजूला की बायर आणि सेलरचं कुठेतरी एक वॉर सुरू असतो. टग ऑफ वॉरचं मी एक्झाम्पल दिलं होतं, तसाचा वॉर सुरू असतो. नक्की प्राईस कोणाच्या फेवरमध्ये जाणार आहे हे ह्याच्यात नीट कळत नाही किंवा कुठेतरी इनडिसिजन असतं. त्यामुळे ह्याचं तुम्ही बघाल तर बॉडी छोटी असणार मध्ये, किंवा शक्यतो बॉडी नसूही शकते, फक्त एक लाईन असू शकते. बिकॉज ज्या प्राईजचं ओपनिंग आणि क्लोजिंग हे सेम असल्यामुळे मध्ये लाईन होऊ शकते. तो कलर त्याचा रेड ग्रीन कुठचाही येऊ शकतो किंवा ब्लॅकही असू शकतो जर नुसती लाईन असेल तर, जर सेम ओपनिंग आणि क्लोजिंग प्राईज असली तर. ओके, पण ही कॅन्डल जेव्हा येते तेव्हा कुठेतरी इनडिसिजन आहे. जर समजा डाऊन ट्रेंडमध्ये ही कॅन्डल समजा इन केस सपोर्ट लेवलला आली तर इनडिसिजन आहे, तिथनं मार्केट वर जाऊ शकतं, मे बी खाली पण जाऊ शकतं. त्यामुळे अशी कॅन्डल येते तर थोडंसं जपून चालायचं, स्टॉप लॉस ट्रेल करायचा पटकन ह्या कॅन्डलच्या हायेस्ट किंवा लोएस्ट पॉईंटला. ही रेजिस्टन्स किंवा सपोर्ट लेवलला आली तर कुठेतरी इनडिसिजन आहे, तिथनं वरही जाऊ शकतं, मार्केट खाली जाऊ शकतं. ओके, त्यामुळे डोजी पॅटर्न हा इम्पॉर्टंट आहे. डोजी पॅटर्न बऱ्याचदा तुम्हाला चार्ट्समध्ये दिसणार, फ्रिक्वेंटली दिसणार. त्यामुळे आपल्याला आता काय करायचं आहे की हे सगळे पॅटर्न्स आपल्याला चार्टमध्ये शोधायचे आहेत आणि चार्टमध्ये शोधल्यानंतर आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे की तिथे आपण जर ट्रेड्स घेतले असते तर साधारण आपल्याला किती रिस्क रिवॉर्डमध्ये प्रॉफिट झाला असता, लॉस झाला असता, हे आपण बघणार आहोत. ओके, सो आता ज्यांना हे काय कळलेलं नसेल त्यांनी व्हिडिओ परत बघा, पॉज करून वाचा, हवं तर हे पॅटर्न नीट समजून घ्या, कसे दिसतात ते ओळखा. ओके, आता आपण फायनली डिरेक्टली चार्ट्सवर जाणार आहोत. बिकॉज ऑलरेडी खूप टाईम थिअरीमध्ये घेतला आहे, मला माहिती आहे की बोर झालं असेल इतका टाईम ऐकून, पण इट इज नेसेसरी. त्याच्यामुळे तुम्हाला हे आधी कॉन्सेप्ट्स कळल्या पाहिजे, नक्की काय होतं हे कळलं पाहिजे. त्यामुळे आता आपण फायनली चार्ट्सवर जाऊन एक 2-3 एक्झाम्पल्स बघूया आणि
आय होप आणि एक तुम्हाला सजेस्ट करीन सगळ्यांना की तुम्ही हे ॲनालिसिस असं करावं की हे पॅटर्न्स समोर ठेवा आणि ते चार्ट्समध्ये शोधा. शोधून शोधून तुम्हाला कळेल की हे पॅटर्न्स किती फ्रिक्वेंटली येतात आणि तुम्हालाही कळेल की हे पॅटर्न आल्यावर आपण कधी एंट्री किंवा एक्झिट केली पाहिजे. ओके, सो डिरेक्टली आता जाऊया आपण चार्ट्सवर. ओके. सो आता आपण चार्ट्सवर आलेले आहोत. आपण थिअरीमध्ये किंवा तुम्हाला जे मी ह्याच्या आधी अ, जे प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यात वेगवेगळे चार्ट पॅटर्न्स, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स त्याच्यात इन्व्हॉल्व्ड होते आणि ते कॅन्डलस्टिक पॅटर्न्समध्ये सिंगल कॅन्डलस्टिक, डबल कॅन्डलस्टिक असे मिळून जे काय आपले पॅटर्न्स बनतायत, ते पॅटर्न्स मी त्याच्यात एक्सप्लेन केले होते. आता सिंगल कॅन्डलस्टिकचा एक एक्झाम्पल समोरच स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. तर हा इथे झालेला आहे. त्याला आपण म्हणू शकतो हॅमर किंवा पिन बार. ओके. हॅमर आणि पिन बार दोन्ही सारखेच. आता हा इथे सपोर्टला झालेला आहे प्लस इथे व्हॉल्यूम्स आपल्याला पंप होताना दिसलेत. त्यामुळे कुठेतरी इथनं एक बायिंग सिग्नल बनतो. कसा बनतो तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता आपल्याला दिसतंय स्क्रीनवर की कुठेतरी हा एक सपोर्ट आहे इथे आणि त्यानंतर मार्केटने परत इथे एक सपोर्ट घेतलाय. ओके. तर हे आपले सपोर्टचे झोन्स झाले. इथे आता फायनली हा एक हॅमर बनलाय आणि त्या सपोर्ट लेव्हलला बनलाय. सपोर्ट लेव्हलला आपण हॅमर बनला बघितल्यानंतर व्हॉल्यूम चेक करायचे. ओके. व्हॉल्यूम इथे वाढलेले आहेत. जरी रेड बार असला तरी व्हॉल्यूम इथे वाढलेले आहेत. लगेच त्यानंतर बघा ग्रीन कॅन्डल ही आलेली आहे स्ट्राँग. ओके. जरी इथे तुम्हाला कन्फ्युजन असेल, तर तुम्ही ह्या ग्रीन कॅन्डलला पण एंट्री करू शकता. प्रॉब्लेम नाहीये. बिकॉज ह्या ग्रीन कॅन्डलला जरी तुम्ही एंट्री केलात, तरी पण तुम्ही आपलं डिझायर्ड प्रॉफिट जो रेशो आहे 1:2 तो तुम्ही ह्याच्यात आरामात अचीव्ह करू शकता. ओके. सी दिस. ओके. 15 मिनिट्सचा चार्ट आहे. हार्डली 3 कॅन्डल्समध्ये तुम्ही तुमचा टार्गेट हिट केलाय पुढे. जवळपास 45 मिनिट्स लागले आणि तुमचा 1:2 चा रेशो तुम्ही ह्याच्यात कंप्लीट करू शकला असता. ओके. सो त्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हा-जेव्हा तुम्ही हे पॅटर्न शोधणार आहात, तेव्हा बघायचं वन्स अगेन इथे एक आपल्याला परत हा वारंवार होणारा पॅटर्न आहे. ओके. वारंवार. आता इथे हा पहिला सपोर्टचा इथे झालेला नाही, कारण पहिला सपोर्ट हा इथे होता. ओके. मार्केटने इथे सपोर्ट घेतला होता. त्यानंतर मार्केट जेव्हा नेक्स्ट डे चालू झालं, तेव्हा मार्केटने इथे 2दा सपोर्ट घेतलेला आहे. आपण टी लेव्हल मार्क करणार आहोत. ओके. त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल तुम्ही कसे मार्क करताय, यावर खूप गोष्टी डिपेंडंट असतात. जेव्हा हे इथे मार्क झालं, एक फर्स्ट एंट्री तुम्हाला मिळाली इथे. ओके. आपण आता जे थिअरीमध्ये बघितलं त्याच्यात हे एक्झाम्पल पण मी दिलेलं आहे. इन्व्हर्टेड हॅमर रेझिस्टन्सला झालाय, तर तो खाली येतं मार्केट. पण इन्व्हर्टेड हॅमर जर तुमचा सपोर्टला झालाय, तर मार्केट तिथनं वर जाणार. मार्केट वरच्या दिशेनेच इथे गेलेलं आहे. त्यामुळे इथे पण तुम्ही एंट्री घेऊ शकला असता. ओके. आता राहिला प्रश्न व्हॉल्यूम्स. खाली व्हॉल्यूम आपल्याला दिसत नाहीये, त्याच्यामुळे इथे कुठेतरी एंट्री कन्फ्युजिंग आहे. इथे नाही घेतलं तरी चालेल. वन्स अगेन मार्केट जेव्हा परत खाली आलंय, तेव्हा इथे त्याने आपल्याला परत एक पिन बार दिलाय. चांगला पिन बार. पहिलं त्याने इन्व्हर्टेड हॅमर दिला. त्यानंतर आपल्याला हॅमर दिला, पिन बार दिला. जिथे व्हॉल्यूम आहे आपण खाली बघतोय, की व्हॉल्यूम्स पण वाढत गेलेले आहेत. ओके. त्यामुळे नेहमी व्हॉल्यूम्सकडे लक्ष ठेवायचं. नुसतं कॅन्डल स्टिक किंवा कॅन्डल स्टिक पॅटर्न नाही बघायचा, व्हॉल्यूम बघायचा. आता इथे जर तुम्ही समजा एंट्री घेतली असती, तर तुम्हाला हा तुमचं रेझिस्टन्स लेव्हल पण इथे आहे. ओके. तुम्हाला तुमचं टार्गेटही समोर मिळतंय. तुम्ही इथे एंट्री घेतलीत, हा पिन बार क्लोज झाल्यावर तुमचा स्टॉप लॉस या झोनच्या खाली, पिन बारच्या खाली, इथे हा तुमचा प्रॉफिट 1:2 ऑलरेडी होतोय. वाटल्यास तुम्ही रॅली जर तुम्हाला पुढे न्यायची असेल, तर तुम्ही ट्रेलही करू शकता स्टॉप लॉस आणि मॅक्सिमम प्रॉफिट्स काढू शकला असतात. ओके. पण त्याच्यासाठी एक्सपिरियन्स लागतो. मी आता तुम्हाला सजेस्ट करेन इनिशियली तुम्ही 1:2 फक्त 1:2 वर फोकस करा. वन्स तुम्हाला जेव्हा एक्सपिरियन्स तुमचा वाढत जाईल, त्यानंतर तुम्ही मग ट्रेलिंग स्टॉप लॉस वगैरे प्रकार केले तर हरकत नाही. ओके. इथे आपल्याला ह्या पॉइंटला इथे आपल्याला एक मस्त एक पॅटर्न तयार झालेला आहे, ज्याला आपण म्हणतो बुलिश हरामी. ओके. आपण आता जे बघितलं लेक्चर त्याच्यात आपण हा पॅटर्न बघितला होता.
सपोर्ट लेव्हलला होतोय, चांगली सपोर्ट लेव्हल आहे, स्ट्राँग लेव्हल आहे. तिथनं मार्केटने दोनदा रिएक्ट केले, दुसऱ्यांदा बुलिश आरामही दिलाय. ओके. आता इथे तुम्ही बघाल, की लगेच मार्केट वर नाही गेलं, कारण इथे व्हॉल्यूम्स एवढे नव्हते. ओके. पण हा पॅटर्न आल्यानंतर कुठेतरी मार्केट वर जाणार आहे निश्चित आहे. लगेच जाईल, किती दिवसात जाईल, किती तासांमध्ये जाईल, हे आपण नाही सांगू शकत. जाणार आहे हे कन्फर्म आहे. बट थोडंसं तुम्हाला ते पण बघावं लागेल. ओके. इथे खाली पण दिसतोय साधारण बुलिश आराम कसं, पण त्याचे विक्स मोठे आहेत, त्याच्यामुळे तो तसा क्रायटेरियात बसणार नाही. त्यामुळे थोडंसं त्या गोष्टी पण तुम्हाला बघाव्या लागतील, की घेतल्या-घेतल्या लगेच मार्केट नाही जाणार आहे. ओके. आता इथे बघा, इथे आपल्याला हे वर जे कॅन्डल्स आलेत, हे वेगवेगळे प्रकार आहेत. ओके. हे ग्रेव्हस्टोन डोजी पण म्हटलं जातं या कॅन्डलला. आपण त्या मोठ्या प्रकारांकडे न जाता, आपण आपला क्रायटेरियात पिन बार जेव्हा दिसणार तेव्हा आपण एंट्री घेणार असं म्हटलेलं आहे. ओके. आपल्याला इथे फर्स्ट पिन बार मिळाला, पण इथे बायिंगचा व्हॉल्यूम होता, सेलिंगचा खाली व्हॉल्यूम नव्हता. ओके. त्यामुळे इथे तुमची एंट्री बनत नाही. इथनं तुम्हाला हा रेझिस्टन्स मिळाल्यानंतर इथे तुम्ही सेलिंग एंट्री इथनं घेऊ शकला असता. ओके. पण जर ही कॅन्डल तुम्हाला समजत नाही, बघा ह्या पॅटर्नला म्हणतात ग्रेव्हस्टोन डोजी. पण तुम्हाला नाही कळत आहे, नो प्रॉब्लेम. जेव्हा हा इथे पिन बार बनला, इथे हा दिसतोय, टच केलं आणि इथे हा पिन बार बनला. इथे तुम्ही एंट्री घेऊ शकला असता, कारण इथे सेलिंगचे व्हॉल्यूम्स पण आलेत. व्हॉल्यूम आल्यानंतर इथे एंट्री घेतली असती तरी प्रॉब्लेम नाही. ओके. हे पण तुम्ही करू शकला असतात. जरी इथे तुम्ही लेट एंट्री जरी घेतली, जेव्हा व्हॉल्यूम आला, कन्फर्म झालं, ते मार्केटमध्ये कन्फर्म झाल्यावरच एंट्री घ्यायची. ह्या पिन बारच्या हायला तुमचा स्टॉप लॉस, 1:2 तुमचा टार्गेट प्रॉफिट इथे आरामात हिट झालेला आहे. ओके. मार्केटमध्ये मी एक एक्सपिरियन्स केलंय, की मार्केट तुम्हाला अपॉर्च्युनिटीज देणार. तुमचे स्टॉप लॉस कदाचित 1, 2, 3, 4 वेळा सलग हिट होऊ शकतात. ओके, नो प्रॉब्लेम. पण मार्केट जेव्हा अपॉर्च्युनिटी देणार, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित प्रॉफिट्स तुमचे बुक होणार आहेत. काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. फक्त तुम्हाला हे व्यवस्थित डिसिप्लिन ठेवून करायला पाहिजे. डिसिप्लिन ठेवून केला तरच ह्या गोष्टी शक्य होणार आहेत. ओके. सो आपण अजून बघूया, आपल्याला जर काय ह्या स्टॉकमध्ये अजून कुठे आपल्याला वेगळं काय पॅटर्न बघायला मिळतं, तर मी ट्राय करतोय तुम्हाला दाखवण्यासाठी. पण अजून तसं काय व्यवस्थित पॅटर्न मला दिसत नाहीये. बिकॉज नुसतं पॅटर्न असून उपयोग नाही. वन्स अगेन मी सांगितलं, की तुम्हाला व्हॉल्यूम्स चेक केले पाहिजे. वन्स अगेन इथे पिन बार, सपोर्ट, रेझिस्टन्स होता, ब्रेक झाला, सपोर्ट घेतला, पिन बार झाला. वन्स अगेन अमेझिंग. इथे अगेन पिन बार झाला. सॉरी. तर बऱ्याचदा तुम्हाला इथे पिन बार किंवा तुम्हाला हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर हे प्रकार तुम्हाला बऱ्याचदा इथे दिसणार आहेत. आपण जे बाकीचे आपण बघितले पॅटर्न्स किंवा कॅन्डलस्टिक्स, ते पॅटर्न शक्यतो वारंवार दिसतात असं नाहीये. तुम्हाला मार्केट कंडिशन्स पण तसे असावे लागतात, तेव्हा दिसतील. इथे कुठेतरी एक बुलिश हरामी म्हणू शकतो आपण. वन्स अगेन बुलिश हरामी झालाय. बऱ्यापैकी त्याने रॅली दिलेली आहे आपल्याला. इकडे एक पिन बार झालाय. 1:2 टार्गेट दिलेलं आहे. ओके. त्यानंतर मी एन्गल्फिंगचं एक्झाम्पलसाठी बघतोय. जर कुठे एन्गल्फिंग आपल्याला मिळालं, तर मी एन्गल्फिंग तुम्हाला दाखवतो याच्यात पण. एन्गल्फिंग तसं कुठे दिसत नाहीये अजून तरी. आणि 15 मिनिट्समध्येच बघतो. हे सेम पॅटर्न, सेम कॅन्डलस्टिक्स ह्या तुम्ही हायर टाईम फ्रेमवर जर ट्रेडिंग करत असाल, त्याच्यातही तुम्ही बघू शकता. येस, इथे आपल्याला एक बुलिश एन्गल्फिंगचं थोडं एक एक्झाम्पल मिळालंय इथे. ओके. सपोर्ट होता. हा तुमचा सपोर्ट होता, रेझिस्टन्स होता. ब्रेकआउट झाल्यानंतर तो सपोर्ट बनला, हा झोन. त्या झोनच्या तिथे तुम्हाला इथे रेड कॅन्डल पुढे ग्रीन कॅन्डल आलेली आहे. इथे बुलिश एन्गल्फिंग झालेलं आहे. ह्याच्या हायला तुम्ही तुमची एंट्री ठेवू शकता, लोला तुमचा स्टॉप लॉस. किती चांगली रॅली आली आहे बघा. ओके. जेवढं तुम्ही लाँग टर्म मार्केटमध्ये राहणार, जेवढं जास्त टाईम स्विंग ट्रेडिंग कराल, तर जास्त प्रॉफिट बुकिंगची अपेक्षा तुम्ही ठेवू शकता. ओके. 1:4, 1:5 अशी. इंट्राडेमध्ये शक्यतो 1:2च ठेवावं. इंट्राडेमध्ये जास्त रिस्क रिवॉर्ड कधीतरीच शक्य होतो. रेग्युलर बेसिसवर शक्य होणार नाही. ओके. आता सेम आपण वन डेच्या कॅन्डलमध्ये बघूया. लाँग टर्मसाठी जर आपण केलं, तिथे तुम्हाला पिन बारचा खूप उपयोग होतो. ओके. स्क्रीनवर आल्या-आल्या बघ इथे पिन बार आपल्याला दिसतोय. इथे पिन बार आहे. ह्या सपोर्ट लेव्हलला इथे पिन बार आहे. हा सपोर्ट आहे आपल्या इथे ऑलरेडी. ओके. इथे सपोर्ट आहे. सपोर्टला धरून हा पिन बार आलाय. ओके. हे इथे अगेन बुलिश हरामी एक्झाम्पल आपलं जे होतं, बुलिश हरामी इथे झालेलं आहे आणि क्लिअर कट आहे. विक मोठे असले तरी कॅन्डल बघा व्यवस्थित आलेली आहे. ह्याच्या हायला तुम्ही बायिंग करू शकता, लोला तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. किती छान रॅली मिळाली आहे बघा. ओके.
इथे तुम्हाला हँगिंग मॅन झाला आहे. रेझिस्टन्स लेव्हल होती. रेझिस्टन्स लेव्हलला हँगिंग मॅन झाला आहे. इथे हा तुमचा रेझिस्टन्सचा झोन आहे. ओके. इथे तुम्हाला हँगिंग मॅन झाला. सो सॉरी. सो बऱ्याचदा तुम्हाला ह्याच्यात ह्या सपोर्ट रेझिस्टन्स लेव्हलला जेव्हा असे हे पॅटर्न्स बनणार आहेत, तेव्हा तुम्हाला खूप चांगले रिस्क रिवॉर्ड रेशो अचीव्ह करता येणार आहेत. पण तेच आहे की तुम्हाला थांबलं पाहिजे आणि ह्या अपॉर्च्युनिटीज येईपर्यंत तर पेशन्स ठेवला पाहिजे. कारण जर तुम्ही इथे आता बुलिश एन्गल्फिंग छानपैकी बुलिश एन्गल्फिंग झालं इथे. हे दिसतंय रेड कॅन्डल आणि बुलिश एन्गल्फिंग सेम डायग्राम जसा बघितलाय तसं सेम दिलेलं आहे आपल्याला. सो जेवढी हायर टाईम फ्रेम तेवढं तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न खूप चांगले बनतात. व्हॉल्यूम्स पण इथे व्यवस्थित आहेत. इथे बुलिश एन्गल्फिंग कॅन्डल झाल्यानंतर व्हॉल्यूमही तुम्हाला छान मिळालेलं आहे. ह्याच्या हायला तुम्ही जर इथे समजा पोझिशन लावली असती क्लोजिंग प्राईसला आणि तुमचा स्टॉप लॉस ह्याच्या खाली, ओपनिंग प्राईसच्या थोडं खाली, तर 1:2 तर तुम्ही अचीव्ह केलंच असतं. पण मोर दॅन दॅट प्रिव्हियस रेझिस्टन्स आहे आपला. ओके. प्रिव्हियस रेझिस्टन्स आहे इथे. हा प्रिव्हियस रेझिस्टन्सचा झोन आहे. या झोनच्या आसपास जरी तुम्ही नेला असतात, तरी पण तुम्ही नाही म्हटलं तरी 1:4 रिस्क रिवॉर्ड रेशो अचीव्ह केला असता. आणि हे स्विंग ट्रेडिंग आहे. ह्याच्यात पॉइंट्स फॅक्टर पण असतात. कारण ह्याच्यात तुम्ही मोठे पॉइंट्स कमवताय. म्हणजे हा आता स्टॉक जर बघितलं तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक आहे. ह्यात तुम्ही इथनं जे काही ट्रेड केलं होतं, साधारणतः आपण बघूया 53-56 दिवसांमध्ये, नॉट इव्हन 2 मंथ्स, साधारणतः 2 महिने. 2 महिन्यांमध्ये तुम्ही एका क्वांटिटी मागे, एक क्वांटिटी ह्याची तुम्हाला पडली असती प्राईस ₹2158. त्या एका क्वांटिटी मागे तुम्ही ₹252, ₹250 प्रॉफिट केला असता. सॉरी, जस्ट इमॅजिन क्वांटिटी तुमची जेवढी असणार आहे इंटू ही काय टार्गेट प्राईस जी आलेली आहे ती त्याच्यात मल्टिप्लाय करा. तुम्हालाच कळेल की किती प्रॉफिट तुम्ही ह्याच्यात करू शकला असता. ओके. एस-एल हिट होणार, त्याला घाबरायचं नाही. म्हणून रिस्क आपली नेहमी मॅनेज ठेवायची. आपण पुढे टॉपिक बघणारही आहोत आपल्या सिलेबसमध्ये रिस्क मॅनेजमेंट. पण त्याआधी पण मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही पेपर ट्रेडिंग करताय, सॉरी माझा आवाज थोडी सर्दी झाल्यामुळे तुम्हाला हे आवाज खोकला सगळं चालू आहे. बट आय एम ट्राईंग माय बेस्ट की तुम्हाला टाईम टू टाईम तुमचे थोडासा डिले झाला आहे, पण टाईम टू टाईम तुमचे लेक्चर्स तुम्हाला पोहोचतील. आणि काही शंका असल्या तर डेफिनेटली तुम्ही मला विचारू शकता. बिकॉज मला तुमच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर करायचं आहे. माझं एकच विजन आहे की तुम्ही जर हे ट्रेडिंग शिकताय, या फील्डमध्ये, या बिझनेसमध्ये उतरताय, तर पूर्ण नॉलेज घ्या, पूर्ण एक्सपिरियन्स घ्या, पूर्ण ॲनालिसिस घ्या, पूर्ण कॉन्सेप्ट्स नीट समजा आणि मग त्यानंतरच ह्या बिझनेसमध्ये, ह्या मार्केटमध्ये खऱ्या पैशाने, रिअल कॅपिटलने तुम्ही मग ह्याच्यात तुमची सुरुवात करू शकता. ओके. सो हे रेझिस्टन्स, सपोर्ट ह्या गोष्टी आधी काढायला शिका, ॲनालिसिस करा. मी ऑफलाईन बॅच आहे त्यांना पण हेच सांगितलं आहे. तुम्हालाही सेम आता सांगतो की तुम्ही सॅटर्डे संडेला जेवढे झालेले सॉरी जेवढे झालेले लेक्चर्स आहेत, तेवढे तुम्ही रिपीट करा. परत एकदा बघून घ्या नीट आणि बघितल्यानंतर काही कॉन्सेप्ट्स कळले नसतील, तर त्या रिपीटेड बघा. 2-3दा व्हिडिओज बघितलात तर तुम्हाला नक्कीच कळतील. आणि जे व्हिडिओत मी सांगतोय त्या गोष्टी ॲनलाईज करा. स्वतः ॲनालिसिसला बसा. 2 तास, 3 तास सॅटर्डे संडेला तरी. ॲटलीस्ट 2 दिवस आठवड्यातनं सॅटर्डे संडेला तुम्ही 2-2 तास तरी द्या. ॲनालिसिस करा. कारण हे जर केलात तरच तुम्ही ह्या फील्डमध्ये हळू-हळू एक-एक स्टेप पुढे जाऊ शकाल. ओके. सो त्यामुळे ऑल द बेस्ट ॲनालिसिससाठी. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला कळलेला नक्कीच असेल, कारण मी खूप लेंदी केलेला आहे, खूप मोठा झालेला आहे आजचा व्हिडिओ. बट डेफिनेटली गरजेचं होतं, कारण कॉन्सेप्ट्स क्लिअर करणं हा माझा मेन हेतू आहे. ओके. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.